शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिलेली आहे। शिंदेचे मंत्री काय मारामारी करतात, कुठं काय बोलतात, हे माननीय मुख्यमंत्री जे आहेत आमचे जुने मित्र त्यांना कसं आवडतं। त्यांनी या ठिकाणी ह्या शिंदेच्या लोकांना त्या ठिकाणी त्यांचंही नाव खराब होतं ना मुख्यमंत्र्यांचं, आणि म्हणून त्यांनी या ठिकाणी कुठेतरी यांना समज दिली पाहिजे किंवा यांना चूप बसवलं पाहिजे। नाही तर आम्हाला तर बरंच आहे, आम्हाला प्रचार करायला चांगले मुद्दे मिळतात ना। मराठीच्या मुद्द्यावर एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंची अद्याप महापालिका निवडणुकांसाठी अधिकृत युती जाहीर झाली नाहीये। अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना इंडिया आघाडी आणि मोविया आता अडगळ वाटू लागली आहे। इंडिया आघाडी लोकसभेपुरती तर महाविकास आघाडी विधानसभेपुरती होती असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय। महापालिका निवडणुकांसाठी इंडिया आणि मोवियाची गरज वाटत नाही असं देखील राऊतांनी जाहीर करून टाकलं। तसंच उद्धव आणि राज यांनी एकत्र येत निवडणूक लढवावी असा जनतेचा दबाव आहे असं मोठं वक्तव्य करायला देखील राऊत विसरलेले नाही। हमको पूछा कि इंडिया आघाड़ी का वजूद क्या है। हमने कहा इंडिया आघाड़ी लोकसभा के लिए बनी थी, महाविकास आघाड़ी विधानसभा के लिए बनी थी। ये दोनों की कोई ज़रूरत लोकल बॉडी इलेक्शन में नहीं है। ये दोनों आघाड़ी, अब लोकल बॉडीज में लोकल इशू होते हैं, शहर के इशू होते हैं, बहुत स्थानिक मुद्दे होते हैं। मुंबई महानगरपालिकांसह महाराष्ट्रातल्या महानगरपालिकामध्ये शिवसेना आणि मनसे खास करून माननीय उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी एकत्र येऊन निवडणुका लढाव्यात हा लोकांचा दबाव आहे। या संदर्भात भविष्यात चर्चा होतील, वेळ आहे अजून, त्याच्यावर त्याचा फार चिंता करण्याचं कारण नाही। दरम्यान सगळेच पक्ष स्वबळाची तयारी करत असल्याचं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणतात, तर मतमतांतर असू शकतात अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली। आज कसं त्याचं वक्तव्य करता येईल? कुठल्या जिल्ह्यामध्ये होऊ शकतं, कोणत्या जिल्ह्यात नाही होऊ शकतं? ठाकरेंकडनं क्लिअर मेसेज पाहायला मिळतो। त्यांनी काय केलं त्यांच्या मेसेजवर मी काय प्रतिक्रिया द्यावी, पण प्रत्येक ठिकाणी निवडणुका ह्या प्रत्येक तालुक्यात वेगळ्या, प्रत्येक जिल्ह्यात या वेगळ्या वेगळ्या पद्धतीने स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वास घेऊन लढले जातील। त्यामुळे या सगळ्याची चर्चा आज मी करणं काही बरोबर नाही। तुम्ही सोबळाची तयारी करताय? सगळेच पक्ष सोबळाची तयारी करतात, त्याच्यामुळे तो विषय नाहीये। त्यावेळेस त्या तालुक्यात का होईल, त्या जिल्ह्यात का होईल, ते आज आपल्याला त्याचं वक्तव्य करता येत नाही। मतमतांतर असू शकतात, काही विषयांवरती माझे त्यांचे मतभेद होतील, असतील, होते, पण जेव्हा दोन घरं एकत्र येत आहेत, दोन रस्त्यावर चालणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, माझे त्यांचे संबंध काही घरचे नाही आहेत, मी त्यांच्याकडे कधी पोहे खायला गेलेलो नाहीये, मी एवढा मोठा आहे माणूसही नाही की त्यांच्याशी जाऊन राजकीय चर्चा करेन, पण जर दोघं भाऊ एकत्र असतील तर माझ्यासारख्या माणुसकी धर्म पाळणाऱ्या माणसाला नक्कीच, कुटुंबवत्सल माणसाला नक्कीच आनंद होईल। वापर झाला की फेकून द्यायचं हे उद्धव ठाकरेंचं धोरण असल्याचं त्यांचे आधीचे सहकारी आणि आता शिंदेच्या शिवसेनेतले नेते आणि उद्योगमंत्री उदय सामंत म्हणतात। लोकसभेपुरतं होतं असेल, विधानसभेपुरता होतं असेल, कदाचित ही युती झाल्यानंतर स्वतःची इच्छा पूर्ण झाल्यानंतर बाकीच्या पक्षांबद्दल देखील ते हीच भूमिका घेऊ शकतात। मराठी माणसाचा जो मेळावा झाला त्याला युतीचं वलय कोणी लावू नये, अजून बरंच पुलाखालून पाणी जायचं शिल्लक आहे। त्याच्यामुळं राजसाहेबांचा स्वतंत्र विचार आहे, राजसाहेबांची काम करण्याची स्वतंत्र कार्यशैली आहे। मराठीच्या मुद्द्यावर त्यांनी राजकारण केलं नाही तर मराठीला न्याय देण्याची भूमिका त्यांच्या भाषणात मांडली, आणि बाकीच्यांनी मनसेच्या जीवावर किंवा राजसाहेबांच्या जीवावर, जमलेल्या गर्दीच्या जीवावर माननीय एकनाथ शिंदे साहेबांवर टीका करण्याची भूमिका मांडली। ठाकरे बंधूंना पटक पटक के मारेंगे या वक्तव्यावर भाजप खासदार निशिकांत दुबे अजूनही ठाम आहेत। लोकांना धमकावून ठाकरे राजकारण करतायत, ते यशस्वी होणार नाही असा पुनरुच्चार त्यांनी केला। मुकेश अंबानी मराठी बोलत नाहीत, त्यांना मारून दाखवा असं आव्हानही त्यांनी दिलं। हम ये कह रहे हैं कि मुंबई जो है या महाराष्ट्र जो टैक्स पे करता है, उस टैक्स पेयर के मनी में हमारा भी योगदान है। इसका ठाकरे परिवार से लेना देना नहीं है, इसका मराठा से लेना देना नहीं है। यदि आप राजनीति करना चाहोगे तो राजनीति नहीं होगी, और जब आप इन राज्यों में जाओगे, चाहे आप तमिलनाडु में जाओगे, चाहे आप केरल में जाओगे, चाहे आप कर्नाटक में जाओगे, तो वो सब भी जो है आपको पटक पटक के मारेंगे। मैंने ये बात कही और मैं अपनी बात फिर से दोहरा रहा हूं। निशिकांत दुबेंनी मुंबईचं मीठ खाल्लंय, मात्र ते खाल्ल्या मिठाला जागत नाहीयेत असं अंबादास दानवे म्हणतात। वाटतं या दुबे या मुंबईचं मीठ खाऊन गेलेला आहे। आता माहिती समोर आली त्याचं घर पण या मुंबईत आहे।
पण ज्याने मुंबईचं मीठ खाल्लं त्याला नमक हरामच म्हणावं लागेल ना. याच्यावरती काय म्हणणार या दुबेला? नमक हरामच येतो असं तिथं राहून तर कोणी बोलेल ना. सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे नेते संजय शिरसाट यांना आयकर विभागाने नोटीस धाडली आहे. 2019 आणि 24च्या निवडणुकांवेळी शपथपत्रात जाहीर केलेल्या संपत्तीत मोठी तफावत असल्यानं आयकर विभागाने याविषयी स्पष्टीकरण मागितलंय. दरम्यान आपण नोटीसला उत्तर देणार असल्याचं शिरसाट म्हणतायत. तर आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे हे संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात अतिशय मिश्किलपणे सांगितलं. तर आयकर विभागाच्या नोटीसवर शिरसाटांनी नेमकं काय म्हटलं आपण ते बघूया. आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही. मी उगाच नाही बोललो, परवाच मला नोटीस आलेली. 2019 हे तुम्ही निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती, 2024 मध्ये एवढी कशी झाली? 9 तारीख ठेवलेली, येणारी 9 तारीख. आता आलं की नाही ताप. पैसे कमवणं सोपं आहे, पण ते वापरायचे कसे आता अवघड झालेलं आहे. मला वाटतं त्यांचं काम ते करतायत आणि जे इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढाऱ्यांवर काही कारवाई होत नाही किंवा काही नाही, असं नाही आहे. त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्यांच्या नोटीसचं उत्तर मी देणार. संजय शिरसाट यांच्या शपथपत्राप्रमाणे 2019 मध्ये संपत्ती किती होती आणि 24 मध्ये किती वाढली आहे ते बघूया. 2019 मध्ये जंगम मालमत्ता रक्कम आहे 1.21 कोटी, तर 2024 मधला आकडा येतोय 13.37 कोटी. स्थावर मालमत्तेचा आकडा 1.24 कोटी होता 2019 मध्ये, तर 24 मध्ये आहे 19.65 कोटी. सोन्याची किंमत 16 कोटी होती 2019 मध्ये, 2024 मध्ये सोन्याच्या किमतीचा आकडा आहे 1.42 कोटी. 2019 मध्ये ठेवींची रक्कम होती 5 लाख, तर 2024 मध्ये हाच आकडा 81 लाख इतका वाढलेला आहे. वाहनांची रक्कम 85 लाख 2019 मध्ये, 2024 मध्ये आकडा आहे 18 लाख. दरम्यान खासदार श्रीकांत शिंदेंनाही आयकर विभागाने नोटीस पाठवली अशी माहिती सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी दिली. मात्र काही वेळातच त्यांनी वक्तव्य मागे घेतलं. श्रीकांत शिंदेंना नोटीस आलेली नाहीये, आपण चुकून त्यांचं नाव घेतलं असंही ते म्हणाले. देखिए, आयकर विभाग जो होता है वो हर किसी की छाननी करता है. मुझे नोटिस आई है, श्रीकांत शिंदे साहब को नोटिस आई है, और किसी को नोटिस आती होगी, तो इसके मायने अपन ने गवर्नमेंट को, वो आयकर विभाग को अपना जवाब देना यह लाजमी है. 9 तारीख को मेरे को जवाब देने के लिए कहा था, मैंने उनसे टाइम मांगा है और उसका जवाब हम देंगे. आज सकाळी आपल्या माध्यमातून सर्व चॅनलवर संजय शिरसाट यांना इन्कम टॅक्सची नोटीस आली. त्या संदर्भात मी माझा खुलासा ऑलरेडी केलेला आहे. इन्कम टॅक्स विभाग हा त्याचं काम करत असतात आणि त्यांना सहकार्य करणं ही आमची भूमिका असते. त्यामध्ये काही पत्रकारांनी असं विचारलं की श्रीकांत शिंदेंना सुद्धा नोटीस मिळाली की काय, त्यांना नोटीस मिळाली आणि तुमच्यावर राजकीय दबाव आहे की काय असा त्यांनी प्रतिप्रश्न केला. मला श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली का नाही याबद्दलची कोणतीही माहिती माझ्याकडे नव्हती, परंतु हे वाक्य माझ्या तोंडी घालण्यात येत आहे की श्रीकांत शिंदेंना नोटीस मिळाली असं संजय शिरसाट बोलले. तर कृपया हा गैरसमज पसरू नये म्हणून यासाठी हा खुलासा. आता बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या